यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव या ठिकाणी आलेलो आहोत। या शाळेची भौगोलिक रचना ही फार चांगल्या प्रकारे झालेली आहे। त्या माध्यमातून आपण या शाळेला भेट द्यायला आलेलो आहोत। चला तर मग 3 जय हिंद, जय महाराष्ट्र। MBP महाराष्ट्र माझा मराठवाडा बालाघाटावरील पहिले यूट्यूब चॅनल बालाघाटाचा बुलंद आवाज या चॅनल मार्फत आपण आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घारगाव तालुका जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहोत। या शाळेची फार मोठी अशी सुधारणा झालेली आहे। त्या सुधारणेच्या माध्यमातून आपण या शाळेला भेट देऊ लागलो। या शाळेची स्थापना 1958 साली झाली। या शाळेत 7वी पर्यंत शाळा आहे। या शाळेमध्ये विद्यार्थी 86 आहेत आणि या शाळेमध्ये गावच्या लोकांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे। म्हणून आज आपण या शिक्षकांशी आणि गावकऱ्यांशी थोडी बातचीत करणार आहोत। त्याबद्दल प्रथम सर आपलं नाव सांगा। मदने बाळू अप्पाराव, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घारगाव या शाळेत प्राथमिक शिक्षक या पदावरती कार्यरत आहे। मी जाधव सुधीर नारायण, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव। मी श्रीमती पवार मोक्षदा भागवत, प्राथमिक शाळा घारगाव। सर तुम्ही एक सांगा की शाळेची विशेष प्रगती केव्हापासून सुरू झाली? खऱ्या अर्थानं मी सन 2014 मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घारगाव या शाळेमध्ये जॉईन झालो। त्यावेळेस 2014ला या जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता 5वी पर्यंत वर्ग होती आणि त्यानंतर जेव्हा गावाच्या सहभागातून लोकसहभागातून या शाळेने जो उठाव घेतला, ज्या उठावाच्या माध्यमातून गेल्या सन 2014-15 पासून ते आजपर्यंत टोटली जर आपण विचार केला तर 7 लाख रुपये इतकी मदत या गावाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जमा झालेली आहे। या जमा रकमेतून शाळेसाठी आपण कायमस्वरूपी अशा सुविधा या ठिकाणी केलेल्या आहेत, जी की सर्वात प्रथम आमची शाळेची गरज होती ती पाण्याची, आणि म्हणून आम्ही गावातून पाण्याच्या टाकीवरून आम्ही पाणी शाळेसाठी कायमस्वरूपी या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे। यानंतर जी बगीचे आहे, सुसज्जित असे बगीचे आम्ही या ठिकाणी भौतिक सुविधेच्या माध्यमामध्ये एक भाग म्हणून या ठिकाणी शाळेसाठी बाग आम्ही तयार केलेली आहे। त्यानंतर जी काही मुलांना पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे, रमेश शेठजी मिटकरी जे की आमच्या गावचे भूमिपुत्र आहेत,
त्यांनी या ठिकाणी 16,000 रुपयातून पाण्याची टाकी आमच्या शाळेसाठी उपलब्ध करून दिली. त्यानंतर जे वॉटर फिल्टर आहे, अशोक शेठजी लोढा जिल्हा परिषद सदस्य यांनी आम्हाला वॉटर फिल्टर हे शाळेसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. ज्यानंतर LED जे की हिवरकर जे आमच्या गावाचे भूमिपुत्र आहेत, जे पुणे या ठिकाणी कंपनीमध्ये कार्यरत आहेत, त्यांनी आम्हाला LED या ठिकाणी 70,000ची उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर नगरे जे सुहास नगरे हे ज्यांनी आम्हाला आमच्या शाळेमध्ये जे की आम्ही कॅम्प्युटरवरती किंवा लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे विविध उपक्रम दाखवतो, जे उपक्रम दाखवताना विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये आणि म्हणून त्यांनी आम्हाला इन्व्हर्टर या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर माणिक शेठजी लोढा यांचंही आमच्या शाळेसाठी खूप मोठं बहुमोल असं मार्गदर्शन आणि ज्याबरोबर सहकार्यसुद्धा आहे, ज्यांच्या सहकार्यातून आर्थिक सहकार्यातून आम्हाला 51,000 रुपयाची आपण जी बसलेलो जी शाळा खोली आहे ही खोली त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, जी की खोली आज आपल्याला या ठिकाणी सुसज्ज अशी डिजिटल खोली म्हणून आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर शालेय आवारामध्ये आज विविध प्रकारचे बदल हे फक्त लोकसहभागाच्या माध्यमातून जी काही आम्हाला गावातून देणगी दिलेली आहे, लहानापासून तर मोठ्यापर्यंत, आणि जे काही गावातील पालक असतील, गावातील काही शिक्षणप्रेमी असतील, या सर्वांचं सहकार्यातून आज ही शाळा या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारची बघायला भेटत आहे. म्हणून गावांचं खऱ्या अर्थानं या शाळेसाठी खूप मोठं असं बहुमोल असं आम्हाला या ठिकाणी शाळेचं आम्हाला मार्गदर्शन, त्याचबरोबर शाळेचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. शाळेच्या भौतिक सुविधा सुधारणा कोणत्या कोणत्या ते तुम्ही? भौतिक सुविधेच्या मध्ये तुम्हाला मी आत्ताच या ठिकाणी सांगितलं की शालेय बाग आहे आमच्याकडे सुसज्ज अशी, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सुविधा या ठिकाणी आहे. त्यानंतर शालेय बागासाठी आम्ही या ठिकाणी ठिबक सिंचनची सुविधा या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी भौतिक सुविधेच्या माध्यमात जर आपण बघितलं तर शालेय ग्राउंड जे मैदान आहे, या मैदानावरती आम्ही माती आणून टाकलेली आहे. अशा विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्यात. त्याचबरोबर ही वर्गखोली जी आहे भौतिक सुविधेमध्येच येते, की जी माणिक शेठजी लोढा यांनी आमच्या या शाळेसाठी एक सांगा की शाळेच्या आपण सुधारणाबद्दल बोल राहतो, तर तुम्हाला गावकऱ्याचा फार मोठा सहभाग लागलेला आहे, लोकसहभागातून आपण बनवला. तर मुख्याध्यापक साहेब आपल्याला एक प्रश्न विचारतोय की शाळेतील, त्यात पहिला हा माझा प्रश्न असेल की तुमच्या शाळेमध्ये जे जेवणाला मध्यांत जेवणात बसल्यानंतर जो श्लोक बोलला जातो तो उपक्रम कुणाचा? हा श्लोक म्हणण्याचा जो खरा उपक्रम आहे तो म्हणजे पूर्वी आमच्या शाळेवर असलेले भोसले सर यांनी हा उपक्रम पूर्वीपासूनच जवळपास 3 वर्ष झालं हा प्रत्येक दिवशी आमचा दुपारी सर्व मुलं वळीमध्ये बसून भात घेऊन श्लोक झाल्यानंतरच प्रत्येक मुलं हे जेवतात. सर्व शिस्त आम्ही पाळतो आणि इतरच तर गडबड गोंधळ असं कधीही आमच्या शाळेमध्ये होत नाही. एकंदरीत सर्व वातावरण शांत असतं. तर एक सांगा, आता शाळेतील विविध सध्या आपण राबवत असलेले उपक्रमाबद्दल थोडी माहिती देऊ शकता? प्रथम 1ली ते 7वी सेमी इंग्रजी वर्ग जे की आम्ही 3 वर्षापासून चालू केलेले आहेत. मुलांचा छान प्रतिसाद या ठिकाणी येतो. गणित हा इंग्रजीमधून शिकवलं जातं, विज्ञान पण इंग्रजीमधून शिकवलं जातं आणि इंग्लिश म्हणजे सेमी इंग्रजी म्हणजे अर्धे विषय इंग्रजी आणि अर्धे विषय मराठी हा पहिला विषय झाला. यानंतर नवोदय स्कॉलरशिप मंथन पब्लिकेशनच्या स्पर्धा परीक्षा याची पूर्ण तयारी आम्ही घेतो. यासाठी लागणाऱ्या ज्या जादा तासिका आहेत याचेही नियोजन केलेलं आहे आणि यावर्षी या स्पर्धा परीक्षेला जास्तीत जास्त आम्ही तयारी करतो. मॅडम, आपण म्हणजे चालू वर्षामध्ये या शाळेमध्ये नियुक्त झालेला आहात, म्हणून आता तुम्हाला एक प्रश्न विचारतोय मी की शाळेच्या भविष्याची वाटचाल तुमच्या म्हणजे तुम्हाला काय वाटतं की शाळेमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आणि यानंतर शाळेमध्ये भविष्यात अजून काय वाटचाल व्हावीशी अशी तुम्हाला वाटतं? या शाळेमध्ये मी ज्यावेळेस जॉईन झाले त्यावेळेस मला खूप आनंद झाला, कारण ही शाळा ही अगोदरच खूप भौतिक सुविधांनी सुसज्ज अशी होती आणि त्यामुळं मला खूप छान वाटलं. आणि भविष्यामध्ये ही शाळा ISO नामांकनाकडे वाटचाल करते आहे. त्या दृष्टीने आम्ही सर्वजण आमचे मुख्याध्यापक आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत.
नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, चव्हाण रामेश्वर श्रीधर. तुम्ही एक गावातील नागरिक आहात, शिक्षण समितीवर आहात. त्यासाठी एक तुम्हाला प्रश्न विचारतोय की शाळेच्या यशामागं कोणाचा वाटा आहे? मला असं म्हणायचं आहे की बीड जिल्ह्यात एकमेव आमचं गाव असं की पालक 100% लक्ष देणारे बीड जिल्ह्यात नंबर 1चे आमचं गाव असं की आर्थिक मदत असून द्या, कष्टाची मदत असून द्या, कोणच्याला बी पालक आधी येतात. आणि पालक येतात, शिक्षक सुद्धा तितकीच मेहनत घेतात. शाळेचं समज ग्राउंड आहे, स्वच्छ करायचं आहे, तर आम्ही करायला लागलो तर शिक्षक लोक सुद्धा आमच्या संग स्वच्छतेला हात लावतात, ती सुद्धा मागे राहत नाहीत. पुन्हा विशेष म्हणजे की जी शाळाची प्रगती ही महत्वाची सांगायची म्हणजे बिगर व्यसनी शिक्षक आहेत आमच्यात. व्यसन नाही. पुन्हा जी गावाले आम्ही पालक जी आर्थिक मदत करतो. तुम्ही जो मुद्दा हा व्यसनाचा मांडला त्यावरून मला बोलावं असं मध्ये वाटलं की आपण जे व्यसनाचा मुद्दा मांडला हा एकदम महत्वाचा मांडलाय. आता बऱ्याच शाळेमध्ये काय होतं माहितीये का, शिक्षक लोकांना म्हणजे व्यसन असतं. व्यसन असल्यामुळे ते थोडं शाळेकडे दुर्लक्ष करतात आणि शिक्षकांनी विद्यार्थी घडवायचे असतात. परंतु शिक्षकच जर व्यसनाकडे गेले तर मुलं पण व्यसनाकडे जातात. म्हणून तुमच्या शाळेची प्रगती यामुळे आहे की तुमचे शिक्षक हे व्यसनाधीन नाही. आमचे 5ही शिक्षक बिगर व्यसनी, लेकराला बी व्यवस्थित आहे, दुपारच्या भाताची व्यवस्था आहे, पुन्हा शाळेसाठी झुटते. आपलं नाव? माझं नाव भगवान बाबासाहेब धनगर. आपल्याला तुमच्या गावच्या शाळेची जी सुधारणा होते याबद्दल काय वाटतं? अभिमान वाटतो. मला एकदम अभिमान वाटतो किंवा मी एकदम खुश आहे. मला असं वाटतं की एवढा शाळेत कुठल्या सध्या आनंद नसन एवढा आनंद आमच्या ह्याला घारगाव शाळेमध्ये आहे. मी अशीही सगळ्या मास्तरला किंवा ह्यांना मास्तर येतात, आपली लेकरांना व्यवस्थित शिकवतात. धन्यवाद. आपण या ठिकाणी मला आनंद वाटतो एकदम. शाळेत आल्यावर घरच्यावरनं काम करतो प्रेम लावून, एकदम एवढंच आहे. म्हणजे स्वतःचे विद्यार्थी असल्यासारखं स्वतःची मुलं या शाळेत शिकतात याचा तुम्हाला अभिमान वाटतो, त्या प्रकारे आपण हे करतो. धन्यवाद. कॅमेरामन संदीप काळे सोबत मी मुस्ताफ पठाण, MBP महाराष्ट्र माझा. पाहत रहा बालाघाटाचा बुलंद आवाज.